Hello students, today we will going to study the conducting system of human heart. This is the diagram of conducting system of human heart. In this diagram we know first one there is a four chamber of heart, that is right auricle, left auricle, right ventricle, left ventricle. In this conducting system of human heart, that is the conduct the हार्ट सिस्टीम. कंडक्ट म्हणजे आपण वाहक म्हणतो, वाहून नेणार. तर ह्या ठिकाणी ह्याच्यामध्ये ब्लड ऑरिकल्समधून व्हेंट्रिकलमध्ये येतं, व्हेंट्रिकलमधून परत लंग्स आणि सिस्टेमॅटिक ॲवॉर्टामधून बॉडी पार्ट्सकडे जातं. हे जे मेकॅनिझम होतं ह्याच्या पाठीमागं कोणाचा हात आहे, तर ह्या ठिकाणी ह्या कंडक्टिंग सिस्टीमचा. आणि ह्या कंडक्टिंग सिस्टीममध्ये ह्या चार पार्ट्सचा, ह्या चार भागांचा त्याच्यामध्ये मुख्य रोल आहे. मग त्याच्यामध्ये एसए नोड, ह्यालाच आपण सायनो ऑरिक्युलार नोड असं म्हणतो. एसए नोडला काय म्हणतो आपण? सायनो ऑरिक्युलार नोड. हा सायनो ऑरिक्युलार नोड कुठं आहे? सायनो ऑरिक्युलार नोड इज प्रेझेंट इन द राईट ऑरिकल. सायनो ऑरिक्युलार नोड कुठं आहे? प्रेझेंट इन द राईट ऑरिकल. इट ॲक्ट्स ॲज अ पेसमेकर. त्याला काय म्हटलेलं आहे? इट्स ॲक्ट्स ॲज अ पेसमेकर. पेसमेकर म्हणजे ह्या ठिकाणी जेव्हा तिथं पेस तयार करायची ऑरिकल्समध्ये, ऑरिकल पहिल्यांदा भरलेलं असतं, आता त्या ऑरिकलकडून व्हेंट्रिकलकडं ब्लड चालले म्हणजे त्या ठिकाणी तिथे पेस तयार होणार आहे. आणि हे पेस तयार करण्याचं काम कोण करते? तर एसए नोड, सायनो ऑरिक्युलार नोड. आणि जेव्हा सायनो ऑरिक्युलार नोड कडून जेव्हा इम्पल्स जनरेट होतात तेव्हाच ऑरिकल काय होणार आहे? कॉन्ट्रॅक्ट होणार आहे. सायनो ऑरिक्युलर नोडमधून हे इम्पल्स जनरेट झाले की इथं काय होणार आहे? ऑरिकल्स कॉन्ट्रॅक्ट होणार आहेत. ऑरिकल कॉन्ट्रॅक्ट झाले की आपोआपच काय होणार आहे? द ब्लड पासेस फ्रॉम ऑरिकल टू व्हेंट्रिकल्स. राईट ऑरिकल फ्रॉम राईट ऑरिकल द डिऑक्सिनेटेड ब्लड पास्ड इन टू द राईट व्हेंट्रिकल. लेफ्ट ऑरिकल ऑक्सिनेटेड ब्लड पास फ्रॉम द लेफ्ट व्हेंट्रिकल. And through the tricuspid wall and through the bicuspid wall. So it is called as the pacemaker. तर पेस तयार करतं. आता या एसए नोडकडून जो काही सिग्नल पास झालेला आहे तो त्या ठिकाणी पूर्ण ऑरिकलमध्ये तो स्प्रेड झाला आणि त्यामुळे ऑरिकल कॉन्ट्रॅक्ट झाली. आता काय होणार आहे? धिस सिग्नल्स पास्ड टू द एव्ही नोड. ते आता कुठं जाणार आहेत? एव्ही नोडकडे जाणार आहेत. अँड सो the AV node, it is also called as the atrioventricular node. AV node ला काय म्हटलं जातं? atrioventricular node. आता हेही राईट ऑरिकलमध्ये आहे, पण राईट ऑरिकलच्या खाली बेसला आहे. इट इज प्रेझेंट ॲट द राईट ऑरिकल, राईट ऑरिक्युलर वॉल नियर द बेस ऑफ इंटर ऑरिक्युलर सेप्टम. हे दोन ऑरिकल्सच्या मध्ये ह्याला आपण इंटर ऑरिक्युलर सेप्टम म्हणतो. आणि इंटर ऑरिक्युलर सेप्टमच्या जवळ त्याचं लोकेशन असतं. अँड इट इज ॲक्ट्स ॲज द पेस सेटर. ह्याला काय म्हटलं जातं? पेस सेटर. म्हणजे ह्या ठिकाणी जेव्हा तो एसए नोडकडून सिग्नल्स ॲक्सेप्ट करणारे, म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा तो काम घेणार आहे आणि ते जे काम आहे ते किती मग 80%, 90% घेणार आहे आणि ते काय करणार आहे? पुढच्या लोकांना सांगणार आहे की आपण हे 80%, 90% काम घेतलेलं आहे, आता हे आपल्याला कंप्लीट करायचं आहे. म्हणजे एक सेटिंग तयार करतं आणि म्हणून ह्याला पेस सेटर म्हटलेलं आहे. तर एसए नोडकडून जेव्हा ते सिग्नल पास होणार आहे ते एव्ही नोड ॲक्सेप्ट करणार आहे आणि मग आता एव्ही नोडकडून ते पुढं पास होणार आहे आणि म्हणून ह्याला पेस सेटर असं म्हटलं जातं. नेक्स्ट थर्ड पार्ट येतो बंडल ऑफ हीस. तिसरा पार्ट काय येतो? बंडल ऑफ हीस. आता हा बंडल ऑफ हीस कुठं आहे? तर एव्ही नोड नंतर हा जो एक आपल्याला जाड पट्टा दिसतो त्याला बंडल ऑफ हीस म्हटलं जातं. दिस बंडल ऑफ हीस अगेन बायफर्गेट्स अँड इट इज कॉल्ड एज द राईट बंडल ऑफ हीस. राईट साईडचं जे बँड आहे त्याला राईट बंडल ऑफ हीस म्हटलं जातं आणि लेफ्ट साईडचा जो बँड आहे त्याला लेफ्ट बंडल ऑफ हीस म्हटलं जातं. म्हणजे बंडल ऑफ हीस इज
bifurcates and the formation of the right bundle of his and left bundle of his. It is formation of two branches, and this each branch is transfer to the ventricle. प्रत्येक ब्रँच ही व्हेंट्रिकलमध्ये ट्रान्सफर होते. अँड दीज आर फॉर्म द नेटवर्क्स. ते काय करतात, नेटवर्क तयार करतात, जाळं तयार करतात व्हेंट्रिकल्समध्ये. अँड दिस इज कॉल्ड ॲज द पुरकेनचे फायबर. बंडल ऑफ हिस काय करतात, हे जाळं तयार करतात. मीन्स देर इज ए फॉर्मेशन ऑफ स्मॉल ब्रँचेस अँड दीज स्मॉल ब्रँचेस इज कॉल्ड ॲज द पुरकेनचे फायबर. मीन्स फोर्थ पार्ट इज पुरकेनचे फायबर. And these Purkinje fibers are innervates or they are spread into the ventricular wall. आता हे जे पुरकेंजे फायबरचे छोटे छोटे ब्रँचेस आहेत ते कुठं पास होतात, व्हेंट्रिक्युलर वॉलमध्ये पास होतात. अँड दे स्प्रेड द इम्पल्सेस टू द व्हेंट्रिकल. आणि ते काय करतात, आता जे ए व्ही नोडने इम्पल्स कलेक्ट केले होते एस एन नोडकडून ते बंडल ऑफ हिसमध्ये आले. बंडल ऑफ हिसमधून आता ते पुरकेंजे फायबरकडे गेले. आणि आता पुरकेंजे फायबरचे जे काही छोटे छोटे ब्रँचेस आहेत ते जे व्हेंट्रिक्युलर वॉलमध्ये इनरवेट झालेले आहेत ते आता त्या ठिकाणी एंड होणार आहे त्याचा. आणि त्यामुळं ते इम्पल्सेस व्हेंट्रिक्युलर वॉलमध्ये त्या ठिकाणी जाणार आहेत. आणि त्यामुळं व्हेंट्रिकल्सला मग आता एक स्टिम्युलेशन मिळणार आहे. आणि मग व्हेंट्रिकल काय होणार आहे, कॉन्ट्रॅक्ट. पहिल्यांदा एस एन नोडमुळं ऑरिकल कॉन्ट्रॅक्ट झाले होते. आता पुरकेंचे फायबरमधून जे काही इम्पल्स जनरेट झालेले आहेत व्हेंट्रिक्युलर वॉलमध्ये, आता त्या ठिकाणी व्हेंट्रिक्युलर वॉलला इम्पल्सेस मिळाल्यामुळं व्हेंट्रिकल्स काय झाले, कॉन्ट्रॅक्ट झाले. ड्यू टू द व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट देर इज अगेन ब्लड पास टू द pulmonary trunk, pass through the pulmonary trunk and pass through the systematic aorta. Okay, this is the conducting system of heart. These are the main four parts: SA node, AV node, bundle of His and Purkinje fiber. SA node it is called as the sino-auricular node. AV node it is called as the atrioventricular node. Bundle of His and Purkinje fiber. याचं फक्त आपल्याला कुठं कुठं लोकेशन आहे, कुठे पास होतात हे लिहिणं महत्त्वाचे. नेक्स्ट पॉईंट इज वर्किंग मेकॅनिझम ऑफ ह्युमन हार्ट. इन द वर्किंग मेकॅनिझम ऑफ ह्युमन हार्ट देर इज ए प्रेझेन्स ऑफ फर्स्ट कार्डियक सायकल. इन दिस कार्डियक सायकल देर इज ए ऑरिक्युलर सिस्टोल अँड व्हेंट्रिक्युलर सिस्टोल. कार्डियक सायकलमध्ये आपण काय बघणार आहोत, ऑरिक्युलर सिस्टोल आणि व्हेंट्रिक्युलर सिस्टोल. आता ह्युमन हार्ट जेव्हा कॉन्ट्रॅक्ट होतं तेव्हा त्याला आपण सिस्टोल म्हणतो. इन द कॉन्ट्रॅक्शन ऑफ ह्युमन हार्ट इट इज कॉल्ड ॲज द कॉन्ट्रॅक्शन, इट इज कॉल्ड ॲज द सिस्टोल. आपण हे सुरुवातीला पण बघितले. अँड रिलॅक्सेशन इज कॉल्ड ॲज द डायस्टोल. रिलॅक्सेशन इज कॉल्ड डायस्टोल. ह्युमन हार्ट अल्टरनेटरी कॉन्ट्रॅक्ट अँड रिलॅक्स. अल्टरनेट होत असतं, म्हणजे ऑरिकल्स कॉन्ट्रॅक्ट असतील तर व्हेंट्रिकल रिलॅक्स असतात, व्हेंट्रिकल रिलॅक्स असतील तर ऑरिकल कॉन्ट्रॅक्ट्स असतात. ही जी रिदमिकली किंवा आपण अल्टरनेट कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन प्रोसेस असं म्हणतो. दिस सिस्टोल अँड डायस्टोल कॉन्स्टिट्युएंट्स अ सिंगल हार्टबीट. इट इज कॉल्ड ॲज द कार्डियक सायकल. एक हार्टबीट होतं हे जेव्हा रिदमिकली कॉन्ट्रॅक्शन एकदा आणि रिलॅक्सेशन एकदा जे होतं ह्याला आपण एक हार्टबीट म्हणतो किंवा ह्याला आपण कार्डियक सायकल म्हणतो. आणि इट इज कम्प्लिटेड इन 0.8 सेकंद. हे कम्प्लीट व्हायला किती वेळ लागतो, 0.8 सेकंद. एक हार्टबीट कम्प्लीट होण्यासाठी 0.8 सेकंद लागतात. ऑन एन ॲव्हरेज 72 बीट्स आर कम्प्लिटेड इन 1 मिनिट्स इन ॲन अडल्ट ॲट रेस्ट. जेव्हा ह्या ठिकाणी नॉर्मल हेल्दी पर्सनमध्ये एका मिनिटामध्ये 72 बीट्स होतात पर मिनिट. त्याच्यामध्ये आता पहिल्यांदा आपण बघणार आहोत ॲट्रियल सिस्टोल. ॲट्रियल सिस्टोल. राईट ऑरिकल रिसीव्स डीऑक्सिनेटेड ब्लड अँड लेफ्ट ऑरिकल रिसीव्स ऑक्सिनेटेड ब्लड. आपल्याला माहिती आहे की राईट ऑरिकलमध्ये इथून सुपेरियर व्हेना किंवा इन्फेरियर व्हेना किंवा करोनरी सायनसमधून इथं डीऑक्सिनेटेड ब्लड येतं.
आणि इकडं पल्मोनरी व्हेन्स थ्रू ऑक्सिजनेटेड ब्लड येत असतं. व्हेन द बोथ ऑरिकल्स आर कम्प्लिटली फिल्ड विथ ब्लड, प्रेशर इज एक्झर्टेड ऑन द वॉल. जेव्हा हे पूर्णपणे भरलं जातं, इकडून डिऑक्सिनेटेड ब्लड आले, इकडून ऑक्सिनेटेड ब्लड आल्यानंतर हे जेव्हा ऑरिकल्स पूर्ण भरले जातात तेव्हा त्याचं प्रेशर त्याच्या ऑरिकल्सच्या वॉलवरती पडतं. प्रेशर इज एक्झर्टेड ऑन द वॉल ऑफ आर्टरी अँड देन सो SA node get excited and generate cardiac impulse. आपण मग अशी कंडक्टिंग सिस्टीममध्ये बघितल्याप्रमाणे की हे ब्लड भरल्यानंतर वॉलवरती जेव्हा प्रेशर येतं तेव्हा SA नोडकडं काय होतात, इम्पल्सेस जनरेट होतात. SA नोडकडून इम्पल्सेस जनरेट होतात. अँड ड्यू टू धिस कार्डियक मसल्स इन द ऑरिक्युलर वॉल कॉन्ट्रॅक्ट्स. अँड सो काय होतं, ऑरिकल वॉलचे जे काही मसल्स आहेत ते काय होतात, ह्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट व्हायला सुरुवात होतात. ह्यालाच आपण ॲट्रियल सिस्टोल म्हणतो. अँड ड्युरिंग द ॲट्रियल सिस्टोल ब्लड इज पंप्ड इन टू द व्हेंट्रिकल. आता काय होणार, मग ऑरिकल्स कॉन्ट्रॅक्ट झाले. कॉन्ट्रॅक्ट म्हणजे हे थोडेसे आकुंचन पावले गेले आणि त्यामुळं काय झालं, इथलं ब्लड पुढं सरकणार आहे. अँड सो द ड्युरिंग ॲट्रियल सिस्टोल ब्लड इज पंप्ड इन टू द व्हेंट्रिकल. ब्लड कुठे येणार आहे, आता व्हेंट्रिकल्समध्ये येणार आहे. This blood is prevented from going back to the veins and coronary sinus by eustachian and Thebesian valve. आपल्याला माहिती आहे की व्हॉल्व्स असतात की ते ब्लड परत पाठीमागं जाऊ नये म्हणून या ठिकाणी युस्टॅचियन व्हॉल्व्ह असते आणि करोनरी सायनसकडं थिबेसियन व्हॉल्व्ह असते आणि त्यामुळं हे ब्लड परत पाठीमागं जाऊ शकत नाही आहे. आफ्टर कम्प्लिटिंग सिस्टोल द ऑरिकल गो इन टू द डायस्टोल. सिस्टोल झाल्यानंतर, कॉन्ट्रॅक्शन झाल्यानंतर, ब्लड पुढं दिल्यानंतर परत ऑरिकल्स काय होणार आहेत, रिलॅक्स होणार आहेत. दीज आर गोइंग टू द डायस्टोल. इन द नॉर्मल कंडिशन ऑरिक्युलर सिस्टोल इज फॉर 0.1 सेकंद. किती वेळ लागतो ह्याच्यासाठी, ही प्रोसेस होण्यासाठी 0.1 सेकंद लागतो. अँड ऑरिक्युलर डायस्टोल इज फॉर 0.7 सेकंद. आणि 0.7 सेकंद ते डायस्टोल असणार आहेत. आपल्याला आत्ता फक्त लक्षात ठेवायचं की सिस्टोलसाठी किती वेळ लागतो आहे, 0.1 सेकंद लागतो आहे. त्याच्यानंतर सेकंड वन व्हेंट्रिक्युलर सिस्टोल. व्हेंट्रिक्युलर सिस्टोल बघा. आता व्हेंट्रिक्युलर सिस्टोलमध्ये काय होते, द इम्पल्स वी स्टार्टेड फ्रॉम SA नोड now reaches the AV node and it get excited. जेव्हा SA नोडकडून इम्पल्सेस आता AV नोडकडे जाणार आहेत. म्हणजे आपण कंडक्टिंग सिस्टीममध्ये बघितलेलं की इथं हा SA नोड होता, याच्याकडून इम्पल्सेस इथं AV नोडकडे जाणार आहेत आणि त्यामुळे ह्या ठिकाणी आता AV नोड काय होणार आहे, एक्सायटेड होणार आहे. म्हणजे AV नोड आता ह्या ठिकाणी काम करायला सुरुवात करणार आहे. म्हणजे हा पुढं इम्पल्सेस बंडल ऑफ हीसकडं, पुरकेंचे फायबरकडं पाठवायसाठी काम करणार आहे. आणि त्यामुळं these impulses are passed to the bundle of His, then Purkinje fiber, and these Purkinje fiber impulses generate to the wall of ventricle, and so the ventricular wall are contract. आणि मग आता काय होणार आहेत, ventricular wall काय होणार आहे, contract होणार आहे. and these are called as the ventricular systole. आता ventricular systole झाल्यावर काय होते बघा, ड्युरिंग ventricular systole. आता हे ventricles सिस्टोल झाली, हे आकुंचन पावले, काय होणार आहे, इथं जे ब्लड आहे ते ब्लड आता पुढं जाणार आहे. पुढं म्हणजे कुठं जाणार आहे, द व्हेंट्रिक्युलर पंप द डिऑक्सिनेटेड ब्लड, दिस इज द राईट साईड. द डिऑक्सिनेटेड ब्लड इज पास्ड टू द पल्मोनरी ट्रंक. कुणाकडे जाणार आहे, हे पल्मोनरी ट्रंक. इथं पल्मोनरी ट्रंक असतात, ह्या पल्मोनरी ट्रंककडे जाणार आहे. अँड द लेफ्ट व्हेंट्रिकल पंप्स द ऑक्सिनेटेड ब्लड टू द ॲवोर्टा. हे कोणाकडे जाणार आहे, ॲवोर्टाकडे जाणार आहे. सिस्टमॅटिक ॲवोर्टाकडे जाणार आहे. म्हणजे हे बॉडी पार्ट्सकडे जाणार आहे आणि हे लंग्सकडे जाणार आहे. अँड व्हेंट्रिक्युलर सिस्टोल, ड्युरिंग व्हेंट्रिक्युलर सिस्टोल द कस्पिड व्हॉल्व्स क्लोज. म्हणजे ह्या ठिकाणी इथं राईट साईडला ह्या ट्रायकस्पिड व्हॉल्व्स आहेत आणि इकडं बायकस्पिड व्हॉल्व, मायट्रल व्हॉल्व म्हणतो आपण ह्याला, ह्या क्लोज असणार आहे. जेव्हा व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट होणार आहे तेव्हा ह्या ठिकाणी हे क्लोज असणार आहेत. अँड त्यामुळं काय होणार आहे, इट प्रिव्हेंट द बॅक फ्लो ऑफ ए ब्लड. आणि त्यामुळे हे पाठीमागं ब्लड जाणार नाही
आणि जेव्हा हा क्लोज होत असतो तेव्हा त्या ठिकाणी त्याला म्हटलं जातं लब साऊंड. त्याला काय म्हटलं जातं? लब साऊंड इज हिअर्ड. इथं आपल्याला एक आवाज येतो. आपण जेव्हा व्हेंट्रिकल्समधनं ब्लड पुढं सरकलं जातं तेव्हा हे क्लोज होत असताना हे लब साऊंड त्याला म्हटलं जातं. इन नॉर्मल कंडिशन व्हेंट्रिक्युलर सिस्टोल लास्ट फॉर, व्हेंट्रिक्युलर सिस्टोलसाठी किती वेळ लागतो? 0.3 सेकंद. व्हेंट्रिक्युलर सिस्टोलसाठी किती वेळ लागतो? 0.3 सेकंद. देन व्हेंट्रिक्युलर डायस्टोल. मग काय होणार? मग आता व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्ट झाल्यानंतर परत ते ब्लड पुढे गेल्यानंतर व्हेंट्रिकल काय होणार? डायस्टोल, रिलॅक्स होणार आहेत. अँड ड्युरिंग द व्हेंट्रिक्युलर डायस्टोल सेमिन्युलर व्हॉल्व्स आर क्लोज्ड. व्हेंट्रिक्युलर डायस्टोल जेव्हा होत असतं तेव्हा इथं कुठल्या व्हॉल्व्स असतात? सेमिल्युनार व्हॉल्व्स. इथं आणि इथं दोन्ही साईडला सेमच व्हॉल्व्स असतात, सेमिल्युनार व्हॉल्व्स. अँड दीज सेमिल्युनार व्हॉल्व्स आर closed to prevent the backflow of a blood from pulmonary trunk and systematic aorta into the ventricle. And at that time there is a sound is heard. It is called as the dub sound. It is called as the dub sound. Lub sound and dub sound. Lub sound कधी आला? कस्पिड व्हॉल्व, बायकस्पिड आणि ट्रायकस्पिड व्हॉल्व जेव्हा क्लोज झाल्या तेव्हा लब साऊंड आला, आणि जेव्हा सेमिन्युलर व्हॉल्व्स क्लोज झाल्या तेव्हा डब साऊंड आला. जो आपण धकधक होते म्हणतो हार्टमध्ये त्यालाच हे लब आणि डब असं म्हटलं जातं. हे आपल्याला नीट CET साठी विचारलं जातं. लब साऊंड कधी असतो आणि डब साऊंड कधी असतो. ओके. आता त्याच्यानंतर लास्ट येणार आहे की जॉईंट डायस्टोल. तिसरा जॉईंट डायस्टोल. आता जॉईंट डायस्टोल म्हणजे काय? जॉईंट म्हटले, जॉईंट ह्याचा अर्थ ऑरिकल आणि व्हेंट्रिकल दोन्हीही येतात त्याच्यामध्ये, त्याला आपण जॉईंट डायस्टोल म्हणतो. मग आता मगाशी आपण बघितले की ऑरिक्युलर कॉन्ट्रॅक्ट झाले, व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्ट झाले. आता व्हेंट्रिकलमधनं जेव्हा ब्लड पुढं जाणार आहे तेव्हा वरून ऑरिकल्समध्ये अजून ब्लड आलेलं नाही पण यायच्या अवस्थेत असणार आहे. त्यावेळेस ऑरिकल अजून काय असणार आहेत? रिलॅक्स असणार आहेत. व्हेंट्रिकलमधनं ब्लड पुढं गेले म्हणजे व्हेंट्रिकल पण काय असणार आहेत? रिलॅक्स असणार आहेत. आणि अशी एक जेव्हा मुवमेंट असते तेव्हाच आपण त्याला काय म्हणतो? जॉईंट डायस्टोल. आणि हे जॉईंट डायस्टोल किती असतं? 0.4 सेकंद. 0.4 सेकंद असतं. And both auricle and ventricles are diastole condition, and when the all chambers of heart are diastole, and this is called as the complete diastole. त्यालाच आपण complete diastole असं सुद्धा म्हणतो. आणि असं हे टोटल कार्डियक सायकल कंप्लीट होण्यासाठी 0.8 सेकंद लागला. बघा इथं ऑरिक्युलर सिस्टोलसाठी 0.1, व्हेंट्रिक्युलर सिस्टोलसाठी 0.3 आणि जॉईंट डायस्टोलसाठी आपल्याला 0.4 सेकंद. असे टोटल मिळून किती झाले? 0.8 सेकंद लागले. पूर्ण एक बीट्स व्हायला, एक हार्टबीट, एक कार्डियक सायकल म्हटलं जातं त्याला, कंप्लीट होण्यासाठी 0.8 सेकंद लागले. बघा ह्याच्यामध्ये 0.1 मध्ये ऑरिक्युलर सिस्टोल, 0.3 म्हणजे इथून 0.2 पासून 4 पर्यंत धरायचं, म्हणजे 1 2 3 हे कशासाठी लागले? व्हेंट्रिक्युलर सिस्टोलसाठी. आणि हे राहिलेले 4 सेकंद जॉईंट डायस्टोलसाठी. असे टोटल मिळून ह्याचा ग्राफ आपल्याला टेक्स्टबुकमध्ये दिलेला आहे. दिस इज द डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन ऑफ कार्डियक सायकल म्हटलेलं आहे. आता आपल्याला काय आलेलं आहे की राईट साईडकडून डिऑक्सिनेटेड ब्लड आणि लेफ्ट साईडकडून ऑक्सिनेटेड ब्लड गेलं, पण हे टोटल ब्लड जे पंप होते व्हेंट्रिकल सिस्टोल झाल्यानंतर जे टोटल व्हॉल्यूम ऑफ ब्लड पंप होते ते किती होते? त्यालाच आपण स्ट्रोक व्हॉल्यूम म्हणतो. बघा स्ट्रोक व्हॉल्यूमची डेफिनेशन काय आहे? टोटल व्हॉल्यूम ऑफ ब्लड, स्ट्रोक व्हॉल्यूम, टोटल व्हॉल्यूम ऑफ ब्लड pumped during one ventricular systole is called as a stroke volume and it is about 70 ml. किती होते? म्हणजे एका बीट्समध्ये, एका कार्डियक सायकलमध्ये 70 ml ब्लड हे पंप होते. ह्याच्या आधी सुद्धा आपण बघितलेलं आहे. त्याच्यावरूनच आपण टोटल ब्लड किती पंप होते एका मिनिटामध्ये ते आपण काढलं होतं. त्यालाच आपण कार्डियक आउटपुट म्हणतो. त्यालाच कार्डियक
आउटपुट म्हणतो. मग कार्डियक आउटपुट म्हणजे काय? इट इज द व्हॉल्यूम ऑफ ब्लड पंप्ड आउट पर मिनिट. पर मिनिटामध्ये किती प्रमाणामध्ये ब्लड पंप होतं. इन नॉर्मल अडल्ट ह्युमन बीइंग इट इज अबाउट, बघा, स्ट्रोक व्हॉल्यूम इंटू HR, म्हणजे HR म्हणजे हार्ट रेट. कार्डियक आउटपुट इज इक्वल टू स्ट्रोक व्हॉल्यूम इंटू HR म्हणजे हार्ट रेट. स्ट्रोक व्हॉल्यूम 70 इंटू 72 इज इक्वल टू 540 ml. इथं ml युनिट आहे पर मिनिट, म्हणजे 540 ml पर मिनिट एवढं ब्लड काय होते? पंप होते. कार्डियक आउटपुट म्हणतो ह्याला आपण. म्हणजे हे लिटरमध्ये केलं तर 5 लिटर इतकं होते. म्हणजे एका मिनिटामध्ये 5 लिटर ब्लड पंप होते. एका बीट्समध्ये 70 ml होते आणि असे 72 बीट्समध्ये 5 लिटर ब्लड पंप होते.